नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत फ्रेंड्स कॉटेजवर आणि इथं खास मच्छी खायसाठी आलो. तर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कशामुळं आलो, कोणामुळं आलो हे बघा. टॅडॅन या माणसानं आज आम्हाला इथं आणलं. इथंच नाही, बार्शीला आणलं. बार्शीत आमच्या गुरूंची भेट गाठली, तिथं गप्पा टप्पा झाल्या आणि यांच्याविषयी तर अख्खा तालुका माहीत, अख्खा तालुका यांना म्हणजे ओळखतोच आणि ओळखायला पाहिजे राव. काम चैत्राली फिल्म्स यूट्यूबला चॅनेल आहे, खूप जबरदस्त. आणि सरांचं यूट्यूबला हे चालू आहे आणि फेसबुकला सुद्धा ब्लॉग असतात सरांचे. आणि हे आमचे बंधुमित्र, आमचे थोरले बंधू म्हणलं तर चालतंय. कारण नेहमी सारखं कान जर आमचे ओढायचे असेल तर हेच ओढतात, दुसरं कोण ओढत नाही. युट्यूबच्या मार्गावर आहे. यांनी सुद्धा युट्यूबचं चॅनल चालू करणार आहेत. आणि करणार म्हणजे काय, खूप प्रेशर आलेला आहे, सुरुवात करतो. कारण आम्हाला त्यांनी सांगितलं आणि तेच मागे राहिलेत. आम्हाला ते परवडणार नाही मित्रांनो. म्हणून आता आम्ही यांना आग्रह केला की तुम्ही सुद्धा चालू करा. नाही, करूया, लवकरच करूया सुरुवात. नक्की ना? नक्की बघा नक्की. तुम्ही पण मला पाहता YouTube या आठवड्यात लवकरच या आठवड्यात ब्लॉग पडलाच पाहिजे. ब्लॉग पडला पाहिजे. आणि मित्रांनो, यांच्या चॅनलची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार आहे. त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओज पहा आणि त्यांना सुद्धा सपोर्ट करा. आणि आमचे हे मित्र यांचं सुद्धा चैत्राली फिल्म्स म्हणून चॅनल आहे, खूप जबरदस्त त्यांचे व्हिडिओ असतात, ब्लॉग असतात, ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग आता आपण जाऊयात हॉटेल फ्रेंड्समध्ये, बघूयात काय काय इथं जबरदस्त कार्यक्रम आहे मित्रांनो. चलो हे बघू शकताय, खूप सुसज्ज असं अगदी स्वच्छ ठिकाणी. आणि आता इथं आम्ही मस्तपैकी मच्छीवर ताव मारणार आहोत बघा मित्रांनो. हे बघा, आम्ही यांना सुद्धा ओळखतो कारण बऱ्याचदा इथं जेवण करायला आलेलो आहोत. बार्शीला ज्वारी घालायला आले की हॉटेल फ्रेंड्सशिवाय जेवण नाही मित्रांनो. आणि खूप मनमिळावू मालक आहेत, खूप जबरदस्त आणि छान सर्व्हिस देतात हॉटेल फ्रेंड्समध्ये. हे बघू शकता आपण, खूप छान असं स्वच्छ आणि सुंदर ठिकाण म्हटलं की हॉटेल फ्रेंड्स. प्रत्येक शेतकरी आले खुश आहेत. पिकअप वाली नाही म्हणणार जेवायला, हां पण शेतकरी एखादं काय काम नसतं तर पिकअप मध्ये बसून आपलं जेवायचं आवडतं. बरोबर आहे. अहो कॉलेज इथलं तुमचं नाव ना कंटिन्यू आमच्या तिकडे निघतं हॉटेल फ्रेंड्स. हॉटेल म्हणले की मच्छी खायची म्हणले की फ्रेंड्स हॉटेल. ते ह्याचा काय विषय आहे होय काका? काय म्हणतात त्याला आपला रोटीचा आपण माग तंदूर रोटीचा विषय काय तो आपण तर आपली बघितलं काय एक नंबर तंदुरुटी आहे. होय. आपल्यासारखी तंदुरुटी मित्र आपल्या महाराष्ट्रात मिळणार नाही. मी मागच्या वेळेस 2च खाल्ल्या होत्या आणि तुम्ही मला फोटोज दाखवले ते. आपल्याकडलं मंगरुळ मध्ये एक जण शेतकऱ्याला जेवायला हा डबा थाळी. हा हा त्या शेतकऱ्यानं कमीत कमी माझ्या हिशोबाने 10 का 12 तंदूर खाल्ले आपल्या हॉटेलचे. बघा, आम्ही त्यांचा सत्कार केला. त्याचे फोटो दाखवले तुम्ही मला, हा हा right. सत्कार केलेला. सत्कार केला. तर बघा असं तंदूर म्हणजे आतापर्यंत कुणीच खाल्लं नव्हतं. अहो, तुम्ही मी तरी म्हणलं माझी तब्येत बरोबर नव्हती, हा तरी मी एवढं तंदूर खाल्ले म्हणून सांगितलं. आम्ही परत जाणार शाल वगैरे देऊन सत्कार केला त्यांचा. तर मित्रांनो, ह्याने सांगायलेत नाही, हॉटेलचे मालक आहेत, तुम्हाला खोटं वाटेल, तंदूर सुद्धा तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, अहो 2 तंदूरच्या वरी जातच नाहीत एवढे मोठे तंदूर. तंदुरुटी मच्छी परत डावारा मटन. हा मच्छी तर काय आपली फेमसच आहे. वा, फ्रेंड्स हॉटेल म्हणले की मच्छी एक नंबर. एक नंबर. अहो आमच्या इकडे भरपूर नाव आहे. मग आम्ही कुठून आलो दादा? बार्शीवरून आम्ही इकडं धाराशिवला जातोय, पण मला नाही, आधी फ्रेंड्सवर जाऊ, मस्त फ्रेंड्स म्हणून मच्छी खाऊ आणि रिटर्न वापस जाऊ. पण एखादा शेतकरी झाला काय 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 होत करते, आले की एखाद्या शेतकरी म्हणजे जेवायला असं पैसे नसते, हा पटी कमी आली, हा, काय काय शेतकऱ्यांनी फुकट खाऊन जावं, पण उपाशी जाऊ देत नाही कधी कोणाला. म्हणजे ही सुद्धा एक समाजसेवाच आहे की राव. म्हणजे एखादा शेतकरी कसं खायला येणार, बाकीचे शेतकरी जेवायला बसले असते, पण आम्ही तसं नाही. खरमुरं खायला काय खायला लाव ना, मला भूक नाही, नेमकं सांगा काय करावं, काय अडचण काय, पटीच कमी येणार, पैसे नाही तर किंवा असं तसं काय सांगणार, फुकट जेवायला देतो आम्ही. म्हणजे हे सुद्धा तुम्ही म्हणजे एक माणूस की एखाद्या शेतकऱ्या पैसे नाहीच, बरोबर आहे, त्याला देत म्हणून आपण हे म्हणू शकत आपल्या नाही, पैसे आला बसू देत नाही आपण, खावा बिनधास्त. बघा मित्रांनो, एक माणुसकी काय असते, फक्त व्यवसाय म्हणून नाही तर त्या व्यवसायामधून सुद्धा माणुसकी जिवंत ठेवणारे असे आमचे काय मालक. तुमचं नाव सांगा ना प्लीज. नितीन आगलावे, फ्रेंड्स हॉटेल. फ्रेंड्स हॉटेल, नितीन आगलावे. बघा राव, तुम्ही तुळजापूरपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर माणुसकीची आग लावली एवढं मात्र मला माहिती आहे बरं का, 100%. कारण माणुसकी जिवंत ठेवली आहे. आग त्या अर्थानं नाही म्हणलो, आग तुम्ही जिवंत ठेवली आहे राव, माणुसकीची आग लावली एवढं मात्र खरं आहे. बघा मित्रांनो, आणि आपल्या या हॉटेल फ्रेंड्सवर नक्कीच या एकदा. आपल्या तुळजापूर आणि बार्शी या रोडवर हॉटेल फ्रेंड्स आहे
आणि आपल्या या मालकांच्या हॉटेलवर या, मनसोक्त मच्छी खावा. एखाद्या वेळेस आपल्या बळीराजाकडे माल विकला, कमी पैसे असले तरीसुद्धा हे मालक त्यांना उपाशी जाऊ देत नाहीत. हे खरं खूप मोठं उदाहरण आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो तंदूर आणि आता मच्छी. तर मित्रांनो हे बघा, ओरिजिनल तंदूर बरं का. अहो आपल्या घरात भाकर ह्याच्यापेक्षा सुद्धा छोटी असते, अशी मोठी तंदूर बघा मित्रांनो. ओरिजिनल तंदूर आहे बरं का, ओरिजिनल. याच्यामध्ये ही तंदूर बघा, खूप मोठी तंदूर आहे राव. वा बघा, ह्या आपल्या टोपल्यामध्ये तंदूर तुम्हाला दिसते, एवढी मोठी तंदूर. हा बोलतात या तुम्ही इकडे. काय सांगाल ह्या तंदूरविषयी, तुम्ही काय सांगाल? बार्शी तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात फक्त एकमेव हॉटेल आहे, हॉटेल फ्रेंड्स कॉटेज. ह्या ठिकाणी फक्त मोठी रोटी भेटली जाईल. हां कारण का बाकीच्या हॉटेलला कसं आहे, बारकी रोटी आणि 20 रुपयाला भेटते, पण आपल्या इकडे मोठी रोटी आहे 20 रुपयाला. त्यामुळे आपली रोटीची खासियत असल्यामुळे आपल्याला रोटीला भरपूर गिरायक होतं. हॉटेल फ्रेंड्स कॉटेज कुठलाही जर जेवण करायला तर त्यांना खरंच मन लावून आणि पोट भरूनच खावावं लागेल. हा, पोट भरून खावं लागेल. कमीत कमी 2 ते 3 रोटीमध्ये माणूस खातच ना त्यावरी. बरोबर. एवढी रोटी भारी ती म्हणते एकदम मन एकदम उच्च, मन शांत झालं असं. वा बघा मित्रांनो, एवढी मोठी रोटी आणि ही खासियत आहे हॉटेल फ्रेंड्स कॉटेजची. चला तर मग आता आपण जाऊयात मच्छीकडे. बघा ही कडक मच्छी मित्रांनो कशी आहे. हॉटेल फ्रेंड्सची ही खूप मोठी खासियत. अहो छोटे छोटे पीस नाहीत, अहो बघा कसले मोठे मोठे पीस आहेत. आणि ही आहे हॉटेल फ्रेंड्सची खासियत. बघा मित्रांनो, इथं आमचा आता टेबल लावलेला आहे आणि या ठिकाणीच आमची ऑर्डर घेतली जाईल आणि इथंच आम्ही मनसोक्त जेवणार आहोत. मच्छी थाळी घेतलेली आहे. आमच्यासोबत आहेत सरपंच आणि पोलीस पाटील. आपण हलक्या माणसासोबत फिरतच नाही हो, आपल्यासोबत माणसंसुद्धा ब्रँडच असतात. कसे बघा, इकडं सरपंच, इकडं पोलीस पाटील. हां बघा, आता याच्या थाळीसुद्धा हलकी नाही, थाळीसुद्धा जबरदस्त थाळी घेतलेली आहे. आता ती पाटील सांगतील थाळीविषयी काय काय घेतले, काय काय नाही. बघा मित्रांनो, दम मच्छी आलेली आहे. एका साईडला आमच्या सरपंचाची आवडती मच्छी फ्राय कडकमध्ये, आणि पाटलांना सुद्धा दम मच्छीच आवडते. हे बघा दम मच्छी आलेली आहे. पाटील कशी आहे, कशी आहे मच्छी? हो सरपंच, एक नंबर. हा एक नंबर. इथं आल्याशिवाय कळत नाही कशी आहे ती. होय, नुसतं व्हिडिओ मधून बघून नाही चालत. बघून उपयोग नाही, इथं यावं लागतं, खावं लागतं, तेव्हा कळतंय. आई शपथ. बघा पाटील, वाव. कलर बघा ना, कलर हा हा हा, बघा कलर ग्रेडिंग याव. वा कसं आहे बघा, नुसतं याला म्हणते नाद. तर आता त्यानंतर 2 मटन प्लेट सांगितले तर का मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. कोण घ्यायचे आज? बघा मित्रांनो, चांगली सोय केली आपली बरं का. काकांनी आणलेला आहे. हे बघा सूप, खास मटणाचं सूप. हे बघा मटण घेऊन आलो. मटण घेऊन या. हे बघा काकडी आणि बीट. आणि पाटलांचं काम चालू आहे आणि माझं सुद्धा काम चालू आहे बघा. पण ब्लॉक चालू आहे. दोघांचेही ब्लॉक चालू आहेत. आणि पण एक सरपंच मात्र त्यांचं काम चालू आहे बघा. सरपंचाचं दणकून काम चालू आहे. मी खायला लागलोय. आपल्या दोघाला कॉपीराइट पडू नये. हा मागे बघा वातावरण कसं आहे, हे नुसतं झाडी आहे. निसर्गरम्य नंबर 1 आणि हिरवागार आणि वारवसा. तसं होणार नाही ना. आमच्या हे बघा पाटलांच्या भाषेमध्ये काय वारवसा. आता वारवसाला बसलो आम्ही. इकडे रानमाळ सगळं दिसायला लागलं. हा जमीन सगळं रानमाळ आहे. पहिले तिथे योगा त्याची लाकडाची हे बघा 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 चुलीवरचा बरं का सगळं, गॅसचा विषयच नाही. हे बघा आणि अगदी अगदी काय म्हणतात त्याला, गावठी व्ह्यू, एकदम मन मोकळं. सगळं ओरिजिनलच खात असतो. हे बघा पाटील कसा आहे, कसा सांगा एकदा पिऊन पिऊन सांगा आम्हाला. मटणाचं सूप हा हा भारी वा. एक नंबरच. एका साईडला मस्तपैकी सपक सूप आणि दम मच्छी. हे बघा माझी सुद्धा दम मच्छी इथंच आहे, हे बघू शकता. आपलं सूप घेऊ. हे बघा आणि सरपंचाने सुद्धा आता सुपाकडे वाटचाल केलेली आहे. इतक्या वेळ सरपंचाचं चालू होतं मच्छीवर ताव द्यायला. काय म्हणताय सरपंच? नाद खोळा. नाद खोळा, नादच खोळा. वा. इथं यावं लागतं त्याशिवाय काय कळत नाही. काय कळत नाही. असं नुसतं व्हिडिओ बघू नका, तर नक्कीच इथं हॉटेल फ्रेंड्सला या मित्रांनो. वस्ताद काय काय आणले हो का? मटण फ्राय. आई शपथ, मटन फ्राय कसा आहे बघा. हा हा वा वा वा, अस्सल बोकडाचा मटन फ्राय आहे बरं का. कोल्हापूरला सांगतो पांढरा. पांढरा. ओके. ओकेच. अशी सोय असल्यावर हुडकून येतील की हॉटेल फ्रेंड्सला.
पाटील काय अरे बापरे काय मटण सुद्धा बघा. वा 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 विशेष म्हणजे माझ्याकडे हडकाच आले बघा म्हणजे यांच्याकडे लेग पीस आला का हिराव आला 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 चला बघा मित्रांनो हे कुस्करून कार्यक्रम असतो बरं का मटणाचा रस्सा आणि भाकर राव कुस्करून खायचं पाची बोटं नंबर 1 आहे बघा कसं खायचं तुम्हाला दाखवू का हे बघा ही काला स्वर्ग सुख म्हणतात त्याला नंबर 1 ह्याच्यात चूक आहे नाद खोळा कार्यक्रम म्हणजे 50% चव असेल तर 100% चव होते त्याची. हा मग कुस्करल्यानंतर हा भाकर घेतली आहे नंबर 1 ज्वारीची तर मित्रांनो जेवण करून आम्ही निघालो आता पाटलाला विचारू पाटील कसं होतं जेवण खरं खरं सांगा हे एकच नंबर हा पोट भरलं का तुमचं पण? हे काय बघा. पोट भरून मन सुद्धा भरलं राव आतापर्यंत एवढे हॉटेल वगैरे मी फिरलो हा. आबाला घेऊन वगैरे हा. एक नंबर इथलं जेवण मसाला वगैरे आणि जरा सुद्धा जळजळ नाही काय जळजळ नाही का नाही आणि घरचे घरगुती मसाले आणि आणि विशेष म्हणजे हे काय आम्ही म्हणजे त्यांचं काय हे प्रमोशन वगैरे करत नाही बिलकुल नाही जे आपल्याला आवडलं जे मनातून वाटलं तेच आपण सांगायला लागलो कारण प्रमोशन म्हणलं की मालक समोर असले असते नाही बिल भरून आलोय हा ठीक आहे नाही? येस चला मित्रांनो हा, एवढं आहे की फक्त आमच्या मित्रांनी जेवण दिलं त्यांनी हा 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 हे खरं आहे. ते आपले बघा आले काशीद साहेब हे बघा सरपंच बोला कसं वाटतं जेवण कसं वाटलं खरं खरं सांगा तुम्हाला माहिती मी सारखं येतोय तुम्हाला होय. खाऊ घातलंय अहो, नाच खोळा जेवण आहे की राव आवडलं ना मन पोट तर भरलं पण मन सुद्धा भरलं असं जेवण पुढच्या वेळेस येऊ नक्कीच अस्सल गावरान इथं यायचं ओरिजिनल फ्रेंड्स कॉटेजला ज्वारीची भाकरी येस चला मित्रांनो थँक्यू